गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. वेलकम टू मंथन युट्यूब चॅनल. ओके, कच चालले पेपर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ किती हेल्पफुल होते, किती फायदा होते पीडीएफचा. सर पीडीएफ किती फायदेशीर आहे, पेपर उतरत आहे का नाही उतरत आहे, नंतर काय तुम्हाला काय काय नीड आहे, ऑब्जेक्टिव्हची नीड आहे का, डबल क्वेश्चनची नीड आहे, सर क्वेश्चन मध्ये काही चेंजेस करायचे, अजून शॉर्ट करायचं, अजून लॉंग करायचं, तुम्ही मला कमेंट थ्रू सांगू शकता. तसेच आपल्या मंथनी च्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही ऍड व्हा, म्हणजे तिथे तुम्हाला रेग्युलर अपडेट भेटतील. तसेच जर नवीन असाल युट्यूब चॅनलवर किंवा तुम्ही लय दिवसाचे पाहता पण सबस्क्राईब करेल नसाल तर सबस्क्राईब करा. पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचा पण कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तुमच्यासाठी अजून आपण काहीतरी सिरीज घेऊन येऊ, एखादी वेब सिरीज घेऊन येऊ कॉमेडियन. ओके इट जोकिंग. कसं आहे, एग्जाम का ट्रेस लेने का नहीं देने का नहीं, बराबर है ना. मंथन साथ तो डरने क्या बात. वा ताली असं. ओके, बस झाली. आता आपला तिसरा पेपर 17 तारीख कोणचा आहे, 17 तारखेला मॅच पण आहे ना. यस, विराट कोहली स्काय बॉल एस, बरोबर यार. पण रोको नाही, T20 आहे ना, साऊथ आफ्रिका सोबत 2 जितेले आपण, 1 बाकी, बरोबर आहे ना. इट्स ओके. आता येऊ आपण शिकायच्या टॉपिकवर, नाही तर डबल बस इथपर्यंत आले व्हिडिओ स्किप केला चालले गेले असं नका करू. व्हिडिओ बघा, कमेंट करा. आपला आता ऍग्रो 233 काय, नॅचरल फार्मिंग, NF. पीडीएफ मध्ये पण NFच लिहिले हो, नॅचरल फार्मिंग. कारण की हार्वेज नॅचरल फार्मिंग किद्दा NF म्हणजे नॅचरल फार्मिंग. ओके, आता नॅचरल फार्मिंग म्हणजे काय सर. नॅचरल फार्मिंग म्हणजे अशी फार्मिंग असन की समजा तिथं केमिकलचा वापर नसन. पहिली गोष्ट राईट बोलला, बरोबर सर. केमिकलचा नसन, पेस्टिसाइडचा नसन, हर्बिसाइडचा नसन, फर्टिलायझरचा नसन. त्यानंतर सर हेवी मशिनरीचा नसन, बरोबर आहे. मग सर वापरत काय असतील, हा पण प्रश्न बरोबर आहे. मग सर वापरायला फार्मयार्ड मॅन्युअर वापरू शकतात, शेण माती, बरोबर आहे सर. शेण माती तर वापरतात, शेण वापरू शकतात, युरिन वापरू शकतात, बरोबर आहे सर. त्यानंतर पल्सेसचा आटा म्हणजे डाळ जी पिसून आणली ना, पल्सेस म्हणजे डाळवर्गीय पल्सेसचा पीठून आणले, ते पीठ, बरोबर आहे ना. त्यानंतर सर गुळ वापरू शकतो, बरोबर आहे. आता तुम्हाला 2 गोष्टी समजतील, एक जीवामृत, एक बीजामृत. ओके, आता हे तुम्हाला शब्द याच्यात येत चालतील. आता जीवामृत म्हणजे काय माहिती का, जीवामृत म्हणजे काऊ डंग प्लस, आता असं लिहितो मी, म्हणजे लय तुमचा टाइमपास नाही. काऊडंग काय, जीवामृत म्हणजे काय, काऊडंग प्लस काऊ युरिन प्लस सर डबल काय टाकता, जागेरी म्हणजे गुळ, समजलं ना. त्यानंतर सर सॉइल प्लस वॉटर. अरे समजा क्या बिडू, हे काय झालं, जीवामृत, समजलं का. त्यानंतर बीजामृत. जीवामृत कसं टाकतात सर, ऑर्गेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सॉइल मध्ये अर्थवॉर्म झालं, मायक्रो ऑर्गॅनिझम झालं, त्यानंतर वेगवेगळे ते झाले ना, त्यांना जगवण्यासाठी. बीजामृत म्हणजे सीड ट्रीटमेंट, ऐकला शब्द. हो सर, कालच्याच पेपरात सीड ट्रीटमेंट 22-3, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, PSB, कॅप्टन, थायरम, तुम्ही ते सांगितलं तेच लिहिलं का नाही पट्ट. पीडीएफ ॲस्ट्रॉज उतरली हो सर, मे बी. आणि मी सांगितलं तर जसं पीडीएफ देतो तसं लिहत चला. इनलिस्टिंग वगैरे प्रॉपर जर मार्क पाहिजेत असेल तर ही पीडीएफ मी का अशी पण पीडीएफ तयार करू शकतो, एक मायक्रो अशी घ्या. अरे पण हिच्यात काय फायदा नाही, हे वाचून तुम्हाला मार्क नाही पडणार आहे. तुम्हाला काय सांगावं, हे वाचून मार्क नाही पडणार आहे. भले मी हे वाचून पास व्हायला सो पण मार्क पडत नाही. ओके नाही रे, इन डिटेल नोट्स वाचून पास व्हायले काही फेकता विचार. ओके, या बीजामृत कडे. जीवामृत म्हणजे काय, काऊडंग, काऊ युरिन प्लस जागेरी प्लस, आपलं लॅपटॉप बंद पडतं काय करू, सॉइल प्लस वॉटर. 1 मिनिट. ओके, हे झालं याच. त्यानंतर सर बीजामृत म्हणजे काय, बीजामृत मध्ये काऊडंग प्लस काऊ युरिन प्लस सर डबल काय,
वॉटर राहीन सर, प्लस सर डबल काय राहीन, लाईन प्लस सर सॉइल. ओके, सॉइल ऑप्शनल आहे, असू शकते नसू शकते. बीजामृत समजलं म्हणजे सॉइल ट्रीटमेंटसाठी. इथपर्यंत समजलं? हो सर समजलं. आता या यस साठी एक मिनिट. अरे एकच मिनिट बाळांनो, PDF थोडी चुकीची ओपन झाली. एकच मिनिट, एक मिनिट द्या फक्त, एकच मिनिट. शॉर्ट पवन, ती PDF दुसरी ओपन झाली. PDF कोणची ओपन केली तुला? नाही ती दुसरी वाली करणार. एक मिनिट हो, ही एक झाली. प्लस मध्ये कशी ऍड करता सांग. ही काय डाउनलोडच नाही केली. ओके ओके, झालं सगळं ठीक. हे जास्त ब्लॅकिश दिसायला लागलं काय बरं स्क्रीनवर व्हिडिओ. हा नॉर्मल मध्ये, आज जास्त नको. ओके चला, तर आता तुम्ही म्हणसान सर ऍग्रो 233 सर नवीन म्हणजे सगळ्यासाठी नवीन आहे, कधी आलाच नाही. नॅशनल फार्मिंग आपल्याला शिकवण्यात नव्हता, आमच्या 15 वाल्याला नव्हता, मग 16 वाल्यासाठी सर नवीन आहे. मग क्वेश्चन कुठून आणले? सिलेबस तर होता ना आपल्याजवळ. सिलेबस असला म्हणजे सगळं होतं आपल्याकडे. ओके, सिलेबस होता, सिलेबस नुसार मी क्वेश्चन आन्सर काढले. तुम्ही ट्रस्ट करू शकता या PDF वर. माझी जी PDF आहे त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करा, तेवढी PDF करून जा, तुमची पासिंग निघून जाते. आणि जर आली वेळ तर आउट ऑफ पण येऊ शकतात, काय विषय नाही. ओके, तर चला पहिला प्रश्न येते, इनलिस्ट अँड एक्सप्लेन द डिटेल इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल फार्मिंग. हे प्रश्न माझ्या हाताने काढले म्हणून ग्रामॅटिकल मिस्टेक होऊ शकते. ओके, इनलिस्ट अँड एक्सप्लेन डिटेल इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल फार्मिंग. मग इम्पॉर्टंट काय नॅशनल फार्मिंगचे? इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ओके, इन्व्हायरमेंटची सस्टेनेबिलिटी कशी सर? कारण की इकोलॉजिकल अप्रोचेस आहे. इकोलॉजिकल अप्रोचेस मुळे आपण काय करतो सर, तिथं पोल्युशन नसतं, ग्राउंड वॉटर आपण जास्त ज्या प्रमाणात ओढायचं त्या प्रमाणातच ओढतो. त्यानंतर यूज ऑफ सिंथेटिक फर्टिलायझर कमी असतं, सिंथेटिक मटेरियलचा यूज कमी असतो. बरोबर आहे, आपण ग्राउंड वॉटर बरोबर लेवलनं यूज करतो. नंतर सॉइल पोल्युशन कमी होतं. ओके, सॉइल पोल्युशन कमी होतं, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर केमिकल, जे सिंथेटिक केमिकल आहे, देअर बाय मिनिमाइज द पोल्युशन ऑफ ग्राउंड वॉटर, सॉइल, एअर पोल्युशन सगळं कमी होतं. केमिकल रन ऑफ, जो रन ऑफ आहे वॉटरचा आणि रेसिड्यू. ओके, सॉइल हेल्थ अँड सॉइल फर्टिलिटी. पहिलं इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, दुसरं सॉइल हेल्थ अँड सॉइल फर्टिलिटी. मग सॉइल हेल्थ कशानं आपण मॅनेज करतो? जीवामृत टाकतो. ओके, जीवामृत टाकतो, बीजामृत टाकतो. त्यानंतर सर जीवामृत टाकतो, बीजामृत टाकतो. त्यानंतर मल्चिंग करतो. मल्चिंगलाच तुम्हाला हिच्यात एक शब्द दिले की ओके, जीवामृत टाकतो. त्यानंतर सर सॉइल बीजाला टाकतो. ओके, सॉरी बोलता आलं. ओके, जीवामृत टाकतो. त्यानंतर सॉइल मायक्रोबियल पॉप्युलेशन वाढवतो, सॉइल ऑर्गॅनिक कार्बन वाढवतो. त्यानंतर नॅचरल जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढती. त्यानंतर ऑर्गॅनिझम, बायोलॉजिकल जे ऑर्गॅनिझम आहे, बायोलॉजिकल जे ऑर्गॅनिझम आहे त्यांची संख्या वाढती. ओके, या गोष्टीची वाढ होते. त्यानंतर क्लायमॅटिक चेंज, रेझिलन्स, क्लायमॅटिक जो चेंज होतो, क्लायमेटचा जो चेंज होतो तो रेजिस्ट करू शकतो. मग सर कशामुळे रेजिस्ट करू शकतो? जर ड्रॉट लाईक कंडिशन जर आली, ड्रॉट लाईक जर कंडिशन आली तर मग ड्रॉट लाईक कंडिशन मध्ये आपण काय यूज करतो? मल्चिंग. आता मल्चिंगची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का?
नसन माहिती सांगतो. मल्चिंग म्हणजे काय, आता जमिनीचा जो पोर्शन आहे तुम्ही पाहिले का, काळ्या पन्न्या अशा रॅप करायला असं झाकून घेरायचं, अशा काळी, समजा ही पन्नी काळी, ओके ओके, हिनं अशी जमीन झाकून घेर राहती, अशी सीड बेड असे झाकून घेर राहतात. मग ही काय मल्चिंग. आता ब्लॅक आपण मग तिच्यात सिंथेटिक वापरू शकतो, नॅचरल फार्मिंग मध्ये प्लास्टिक वापरू शकतो का, नाही सर प्लास्टिक नाही वापरू शकत. म्हणजे कुठं कुठं वापरू शकतो पण ऍज वेल ऍज नाही वापरत. मग तिथं मल्चिंग साठी आपण काय वापरतो, ड्राय लीव्ज वापरतो, त्यानंतर बनाना लीव्ज वापरतो, ओके, त्यानंतर ग्रासेस वापरतो, ओके, त्यानंतर सर डबल काय वापरू शकतो, जे क्रॉप स्टबल आहे ते पण वापरू शकतो, स्टबल नाही वापरू शकणार. त्यानंतर केअर कचरा वापरू शकतो, ओके. त्यानंतर सर इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे. इकॉनॉमिकल व्हायबिलिटी कशामुळे सर, इकॉनॉमिकल व्हायबिलिटी कशामुळे असेल, आता आपल्याला जर नॅचरल फार्मिंग जर केली तर मग आपण फर्टिलायझर, हर्बिसाइड, पेस्टिसाइड, केमिकल घेणार नाही. मग केमिकल घेणार नाही तर मग तो पैसा वाचन, मग इकॉनॉमिकल सस्टेनेबिलिटी येते. त्यानंतर फूड सेफ्टी अँड न्यूट्रिशन क्वालिटी, न्यूट्रिशनल क्वालिटी. कसं काय न्यूट्रिशनल क्वालिटी सर, नो टॉक्सिक इफेक्ट, हा शब्द ध्यानात ठेवायचा, नो टॉक्सिक इफेक्ट, ओके, नो टॉक्सिक इफेक्ट. टॉक्सिक इफेक्ट आहे का, नाही सर टॉक्सिक इफेक्ट नाही. नंतर फूडची क्वालिटी, आपण मग त्या केमिकल फ्री फूड असल्यामुळं क्वालिटी वाढते. नंतर मायक्रो न्यूट्रिएंट जे असतात ते सगळे ज्यात राहतात. आता एखाद्या वेळेस काय होतं, एक्सेस ऑफ एखाद्या केमिकलचा एक्सेस झालं तर मायक्रो न्यूट्रिएंटचं डिक्रीज होतं. मग मायक्रो न्यूट्रिएंट डिक्रीज झाले तिथं डिफिशियन्सी येते, ओके. झालं काय झालं, ओके ओके. त्यानंतर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय, की आपण एकच क्रॉप घेतो की नाही, मग इंटरक्रॉपिंग करतो. इंटरक्रॉपिंग केल्यामुळं काय होतं, इंटरक्रॉपिंग केल्यामुळं डायव्हर्सिटी वाढते, की 2-4 प्रकारची पिकं आपण घेतो, मिक्स क्रॉपिंग करतो, ओके. नाहीतर तसं आपण सिंगल पिकच घेऊ शकतो, ओके. या गोष्टी समजल्या, ओके. झाला पहिला प्रश्न, स्कोप, इम्पॉर्टन्स काय होता, इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल फार्मिंग एक्सप्लेन, ओके. हेच स्कोप आहे, हेच ते, ओके. त्यानंतर सर दुसरा क्वेश्चन आहे तर डेफिनेशन, नॅचरल फार्मिंग म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर इसेन्शियल कॅरेक्टर काय, त्याची प्रिन्सिपल काय, ओके. तर चला डेफिनेशन काय आहे सर, आतापर्यंत समजलं डेफिनेशन मध्ये की हा एक सर्क्युलर लूप आहे. म्हणजे सर ऍग्रिकल्चर मध्ये इथं प्रोड्यूस करायचं, समजा तुम्हाला साध्या आपल्या लँग्वेज मध्ये सांगतो, कुटर समजतं, कुटरला म्हणजे जो भुसा जो आपण बैलांना टाकतो, तो टाकला आपण म्हणजे बैलायला, ओके. तिथून आला, त्यांनी काय दिलं आपल्याला, समजा काऊल टाकलं, मग त्यांनी काय दिलं, डंग अँड युरिन, ओके. ती युरिन आपण डबल सॉइल मध्ये टाकली, सॉइलनं काय दिलं, क्रॉपचा डबल आपण भुसा, झालं. ह्या एक सर्क्युलर लूप तयार होतो, ओके. त्यानंतर नो यूज ऑफ केमिकलचा वापर नाही करत, त्यामुळे क्लोज लूप तयार होतो, ऍग्रो इकॉलॉजिकल सस्टेनेबिलिटी होती, ओके. त्यानंतर डायव्हर्सिटी म्हणजे इंटिग्रेशन होतं क्राफ्टचं, झाडायचं वगैरे. आता तुम्ही सर हिच्या ट्री कसं काय आले, तर मग आपण नीम ट्री लावतो. कशासाठी लावतो सर, कारण की आपल्याला डिसीज पेस्ट अटॅक करायचा असेल, नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट वापरतो 5% डिसीजन पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, ओके. या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, मेनली डिसीज साठी नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट वापरत नाही, ओके. आता प्रिन्सिपल ऑफ नॅचरल फार्मिंग काय, प्रिन्सिपल तुम्हाला सर्वातील मी जीवामृत समजून सांगितलं, तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल फार्मिंग काय, डेफिनेशन समजली काय, इट इज अ क्लोज लूप आहे ज्यात नो यूज ऑफ केमिकल, ऍग्रो इकॉलॉजिकल बॅलन्स करतं, ओके. इंटिग्रेशन ऑफ क्रॉप, ट्रीज अँड ऍग्रो फॉरेस्ट्री. आता प्रिन्सिपल काय, प्रिन्सिपल कोणते, जीवामृत प्लस बीजामृत प्लस मल्चिंगला तिच्यात एक शब्द दिले, आच्छादन, ओके. आच्छादन आपलं म्हणते आच्छादन, ओके. तो एक त्यालाच काय म्हणतात, मल्चिंग समजलं, तुम्हाला समजून सांगितले तिन्ही गोष्टी अगोदरच. त्यानंतर एक आहे वाफ फेज, म्हणजे सॉइल एरिएशन किंवा वेपर बॅलन्स, ओके. हे 4 प्रिन्सिपल झाले. हिच्यात समजून सांगितलं आच्छादन म्हणजे मल्चिंग आणि सॉइल एरिएशन, ओके.
त्यानंतर इसेन्शियल कॅरेक्टर काय आणि ऑब्जेक्टिव्ह काय. ओके, नॅशनल फार्मिंगचे इसेन्शियल कॅरेक्टर काय, रिस्टोर सॉइल हेल्थ. आजकालचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट कोणता आहे सर, सॉइल हेल्थ खराब होत चालली. सॉइल हेल्थ कशामुळे खराब होत चालली, जो यूरिया फेकेंगे, जो यूरिया फेकेंगे सर, हम तो फेकेंगे, हमारे कुछ लेन देन नहीं, अपने को. तुम्हाला माहितीये का पंजाब आणि हरियाणा जमीन आता किती नॉन प्रोडक्टिव्ह व्हायला लागली का, कारण त्यांनी एक्सेस यूज ऑफ केमिकल. फक्त प्रोडक्शन काढायचं कशासाठी, मोठा ट्रॅक्टर घ्यायला. बरोबर आहे, त्याच्याकडे मोठा ट्रॅक्टर, आपल्याकडे काय खटरा खट सर, गिअर पडतच नाही, काय करावं. बरोबर आहे, जे शेतकऱ्याचे पोर आहे ते समजू शकता आपली हालत काय आहे. तर आपल्या ट्रॅक्टरला सर ते चाबीचं काम नाही, वायर खडवावं लागतं सर, का नाही, झटका द्यायला लागतो. अरे या रिस्टोर सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थ काय करते, रिस्टोर करते. कशामुळे रिस्टोर करते, आपण हिच्यात केमिकलचा वापर नाही करत. मग केमिकलचा वापर नाही करत तर मग ती काय होती, आपण मग त्या सॉइल हेल्थ रिकव्हर व्हायला सुरुवात होती. त्यानंतर मिनिमाइज द कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट. जर कॉस्ट जर कमी झाली, समजा आपण कोणतंच फर्टिलायझर केमिकल इनपुट कॉस्ट जर कमी झाली, इनपुट कॉस्ट जर कमी झाली तर आउटपुट कॉस्ट वाढेल, म्हणजे आउटपुट वाढेल ना. बरोबर आहे. जर समजा मला 2000चं खत लागत होतं, ओके, पण ते लागलं नाही, मग इकडं प्रॉफिट 2000 वाढला ना. समजलं. तुम्ही म्हणसान सर तुम्ही समजून सांगा लागले, पण आम्ही वाचन कुठून घे तुमचे पॉइंट ऍज टू ॲ पीडीएफ बेटर, नो टेन्शन. ओके, मंथन साथ तो डरने की क्या बात, देखेंगे. ओके, त्यानंतर मिनिमाइज द सॉइल प्रोडक्ट कॉस्ट. त्यानंतर इनहान्स बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी इनहान्स करते. आता तेच शब्द आहे सर, तुम्ही पण बोर असाल. कालच्या लेक्चर मध्ये कसं अर्धा घंटा लय चांगलं पाहा वाटलं याचं कशाचं, खरीप क्रॉपचं. त्यानंतर तेच होतं, मग बोर झालं. पण मी कसं रॅप अप केलं, मग अर्ध्या घंट्यात लय मोठे क्रॉप उडून टाकले, तसं करू आपण. ओके, त्यानंतर आता तिसरा प्रश्न येतो, राईट इन डिटेल स्कोप इम्पॉर्टंट ऑफ नॅचरल फार्मिंग इन लिस्ट एक्सप्लेन पिलर ऑफ नॅचरल फार्मिंग. तर पहा, स्कोप अँड इम्पॉर्टंट आपण पहिल्याच क्वेश्चन मध्ये शिकलो. त्यानंतर पिलर ऑफ नॅचरल फार्मिंग कोणचे, बीजामृत, जीवामृत, आच्छादन, वापस. ओके, हे तुम्ही दुसऱ्या प्रश्न मध्ये शिकले. त्यानंतर डिटेल स्कोप अँड इम्पॉर्टंट काय, तेच की नॅचरल फार्मिंग वास्ट आहे. त्यानंतर इनकम्प्रेशन, सस्टेनेबिलिटी, फूडची सस्टेनेबिलिटी, रुरल एरियामध्ये ग्रोथ घडून येते. त्यानंतर लो कॉस्ट अल्टरनेटिव्ह आहे. त्यानंतर ग्लोबल स्केलला सध्या मार्केट आहे. बरोबर आहे ना, ऑर्गॅनिक फूडला मार्केट आहे ना सध्या. अजून ऑर्गॅनिक फूड भेटतंय का, नाही सर. सिटीमध्ये आता हेल्थ बद्दल जागरूकता घडून येते. ओके, हेल्थ बद्दल जागरूकता घडून येते. मग हेल्थ बद्दल जेवढी जनजागृती होईल तेवढं पण नॅचरल फार्मिंगला बढावा भेटेल. पण 100% नॅचरल फार्मिंग नाही होऊ शकत, एवढं ध्यानात ठेवा. कारण की एवढ्या पॉप्युलेशनला जर खाऊ घालायचं, खाणारे तोंड झाले 1000 आणि प्रोड्यूस करणार झाले, कोणाला शेतकरी व्हायचं नाही. आपण ऍग्रिकल्चरिस्ट होतो, आपण पण काय करतो, जाएंगे सीजन टाका औषध बेचेंगे. म्हणजे सॉरी, कोणा कंपनीचं नाव नाही घ्यायचं आपल्याला. अजून ब्रँडिंग भेटली नाही आपल्याला, ब्रँड प्रमोशन भेटलं नाही. भेटेल लवकरच. सबस्क्राईब करा बे. या पॉइंटवर या. विषय काय, स्कोप ग्लोबल लेवलवर आहे. बरोबर आहे ना. ड्रॉबॅक ऑफ केमिकल ऍग्रिकल्चर. बरोबर, मेजर ड्रॉबॅक ऑफ केमिकल ऍग्रिकल्चर सच सॉइल डिग्रेडेशन, इन्व्हायरमेंट पॉप्युलेशन, म्हणजे सॉइलचं डिग्रेडेशन व्हायला लागलं. त्यानंतर इन्व्हायरमेंट पोल्युशन वाढायला लागलं. त्यानंतर फार्म इंडिपेंडेन्सनेस व्हायला लागली. ओके, तर मग फूड सिक्युरिटी आणि इकॉलॉजिकल फेअरनेस साठी आपल्याला नॅचरल फार्मिंग करणं गरजेचं आहे. ओके, आता 4 पिलर कोणचे, बीजामृत, जीवामृत, ते तुम्ही वाचले. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, इन लिस्ट एक्सप्लेन मेथड ऑफ नॅचरल फार्मिंग, राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक अँड डिझाईन ऑफ नॅचरल फार्मिंग. तर मेथड ऑफ नॅचरल फार्मिंगचा प्रश्न येणार म्हणजे येणार, क्योंकि किसी को मोहब्बत के, नाही रे बाबा, गाणं नाही म्हणत, कालच्या इच्छापासून नहीं, कॉमेडी नहीं करूंगा मैं सिर्फ पढ़ाऊंगा. पढ़ने का ना, चलो आओ अब मेथड देखेंगे अपन. तो मेथड में क्या क्या है, चलिए देखते हैं. पहली मेथड है फुकुओका प्रिंसिपल. फुकुओका प्रिंसिपल, फुकुओका प्रिन्सिपल. ओके, फुकुओका प्रिन्सिपल काय म्हणते माहिती का, नो टिलेज नो केमिकल.
ना मल्टिलेज करायचं ना केमिकल वापरायचं, झाला प्रिन्सिपल. ओके, 2 शब्द समजून सांगितला. ओके, त्यानंतर ZBNF, दुसरा ZBNF प्रिन्सिपल. ZBNF म्हणजे माहिती का? झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणजे कमी पैसा, झिरो बजेट, बजेटच नाही झालं. ओके, पिलर ऍप्लिकेशन. कोणचे पिलर ऍप्लिकेशन? बीजामृत, जीवामृत, आच्छादन. ओके, त्यानंतर डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग. डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग, दुसरं, तिसरं डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग. डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग म्हणजे काय? डायव्हर्सिफाईड क्रॉपिंग म्हणजे मिक्स क्रॉप. मिक्स क्रॉप लावायचे 2-3, इंटरक्रॉप करायचे म्हणजे हे क्रॉप, त्यानंतर हे असं एक क्रॉप. चला, मिक्स क्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग. त्यानंतर सर तिसरं कोणचं? बायोमास रिसायकलिंग. बायोमास म्हणजे मल्चिंगचं रिसायकलिंग करायचं. ओके, मी तुम्हाला जर सांगितलं ना की क्रॉप रेसिड्यू वापरायचे आपल्याला कशासाठी? ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीसाठी. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल फार्मिंग. नॅचरल फार्मिंगची कॅरेक्टरिस्टिक काय? हाय फंक्शनल बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी, फंक्शनल ठेवण्यासाठी. त्यानंतर झिरो अँड मिनिमम एक्सटर्नल इनपुट्स, म्हणजे इनपुट जे ते डिपेंडेंट आहे, म्हणजे ते तिथल्या तिथंच सर्कल घुमा लागलं. असं तुम्हाला वाटायला लागलं का की सर जागच्या जागीच सगळी इन्फॉर्मेशन जागच्या जागीच घुमा लागली? वहीच होत आहे. ओके, त्यानंतर सर डिझाईन एलिमेशन ऑफ नॅचरल फार्मिंग, इंटिग्रेशन ऑफ कंपोनेंट. चला आपण आता डिझाईन एलिमेंट ऑफ नॅचरल फार्मिंग. आता फोकसिंग ऑन बायोस्टिम्युलेशन, 4 पिलर, बीजामृत, डायव्हर्सिटी, कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल फार्मिंग. झालं. डिझाईन, द डिझाईन ऑफ फंडामेंटल इंटिग्रेशन, द स्ट्रॅटेजिकली अप्रोच अँड ॲग्रोफॉरेस्ट्री अँड वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर अँड बायो. डिझाईन म्हणजे काय करायचं आपल्याला? हे पहा, वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर, हार्वेस्टिंग स्ट्रक्चर तयार करायची. ओके, त्यानंतर प्लस वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर तयार करायचं. नंतर बायो इनपुट प्रिपरेशन करायचं. बायो इनपुट प्रिपरेशन. ओके, बायो इनपुट प्रिपरेशन प्लस सर ॲग्रो फॉरेस्ट्री. ॲग्रो फॉरेस्ट्री आता तुम्हाला समजून सांगतो. मला माहिती तुम्हाला समजलं नाही. अरे मेरे को पता है तुम्ही क्या समजा और क्या समजा नाही. डिझाईन म्हणजे काय? आपल्याला जिथं पाणी अडवा, पाणी जिरवा. समजा, पाणी अडवा, पाणी जिरवा. बायो इनपुट प्रिपरेशन म्हणजे बायो इनपुट प्रिपरेशन आपल्याला काय करावं लागेल की जे मेकिंग द स्टोरिंग ऑफ जीवामृत, म्हणजे जे बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आहे जे आपल्या सॉइल हेल्थसाठी बेनिफिशियल आहे त्यांना आपल्याला तयार करावं लागेल. म्हणजे गांडूळ खत तयार करावं लागेल, म्हणजे वर्मी कंपोस्ट तयार करावं लागेल. पहिले हिच्यात शिकले असन, मे बी शिकले असन. नंतर ॲग्रो फॉरेस्ट्री. ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय की आजूबाजूला झाडं लावावं लागेल. त्यानंतर व्हेलॉसिटी, विंड व्हेलॉसिटी. तुम्हाला माहिती आहे का आजूबाजूला ज्या फील्डच्या आजूबाजूला झाडं लावायला असतात, कशासाठी लावतात काय माहित सर? लावत असन लोक धुरा फोडू नये म्हणून. बरोबर ना, धुरा फोडू नये म्हणून लावत असन सर. अरे नाही रे, विंड व्हेलॉसिटी मेंटेन करण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. ह्या गोष्टी कधी शिकसान तुम्ही? नाही सर, धुरा नाही फोडू म्हणून, बाकी काय घेणं नाही. ओके, त्यानंतर आता 5वा क्वेश्चन. व्हॉट इज इकॉलॉजिकल बॅलन्स? राईट डाऊन द इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटी इन नॅचरल फार्मिंग अँड अदर फार्मिंग. कम्युनिटीची काय रिस्पॉन्सिबिलिटी नॅचरल फार्मिंग साठी आणि अदर फार्मिंग साठी? तर नॅचरल फार्मिंगला बढावा द्यायला पाहिजेत आपण. मेनली नॅचरल फार्मिंग ही आपल्या येणाऱ्या ज्या पुढच्या पिढी आहे त्यासाठी महत्वाची. आताच्यासाठी आपण आपल्या भागून जाऊ समजा आणि आपण मरून जाऊ, यदि आपला जगून आहे म्हणाव सर, फायदा आहे. काय सांगावं तुम्हाला, वाटतंय का? नाही सर, ती तर पाहत नाही. अबे पर्सनल नाही सर, पर्सनल नका जाऊ का? नाही, मी तुमच्याबद्दल सांगतो बरं, नाही तर सगळं माझ्यावरच घेसाल, सगळ्या कमेंट. नाही सर तुम्हाला अनुभव म्हणून, मला काय अनुभव नाही बाबा.
आपण असा दूर दूरपर्यंत कशातच नाही. ओके, या विषयावर या. इकॉलॉजिकल बॅलन्स काय म्हणजे स्टेबल बिटवीन बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर. आता बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर म्हणजे काय समजलं नाही ना. बायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग फॅक्टर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फंगल, बॅक्टेरिया. ओके ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम समजा. आणि एबायोटिक म्हणजे सर क्लायमेट, विंड, एअर, टेम्परेचर, वेलॉसिटी. ओके समजा, त्यांच्यामध्ये स्टेबिलिटी. इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, डिझाईन ऑफ इकोसिस्टीम, ह्युमन अँड इकॉलॉजिकल बेनिफिट. इकॉलॉजिकल अशी इंजिनिअरिंग जिच्यात इकॉलॉजिकल बेनिफिट पण असेल आणि ह्युमनचा बेनिफिट पण असेल. ओके, कोणची इंजिनिअरिंग, इकॉलॉजिकल बेनिफिट पण आणि ह्युमनचा पण, म्हणजे दोघांचा, याचा पण बेनिफिट, याचा पण बेनिफिट, याचा पण. ओके, त्यानंतर कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटी, शेअर नॉलेज, रिसोर्स मॅनेजमेंट अँड सोशल इन्क्लुजन. म्हणजे एकमेकाला नॅशनल फार्मिंग बद्दल नॉलेज शेअर वगैरे करणं, त्यानंतर रिसोर्स मॅनेजमेंट करणं, या गोष्टी हिच्यात ध्यानात ठेवायच्या. इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग मध्ये हॅबिट मॅनिप्युलेशन, जसं की स्पेसिफिक फ्लॉवरिंग प्लांटेशन, मस्टर्ड, मॅरीगोल्ड. त्यानंतर अराउंड द फार्म फील्ड प्रोव्हाइड द नेक्टर अँड शेल्टर. म्हणजे आपल्याला असं नाही की बाबा फक्त फार्मिंग करायची, आपला प्रॉफिट पाहायचा. आपला प्रॉफिट तर पाहायचा, पण दुसरे जे नेक्टर तयार करायचे कशासाठी, की मधमाशा जगल्या पाहिजेत, त्यानंतर इन्सेक्ट पेस्ट पण जगले पाहिजेत. ओके, पेस्ट पण जगले पाहिजेत. भले आपण केमिकलचा वापर करून त्याला मारतो, पण काही बेनिफिशियल इन्सेक्ट असतात. बेनिफिशियल इन्सेक्ट मध्ये एक हनीबी येते. ओके, हनीबी येते. त्यानंतर सिल्कवॉर्म येतं. हे पॉलिनेशन साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, काय हनीबी काय तर सिल्कवॉर्म माणसा कुछ भी कुछ भी. ओके, त्यानंतर रायझोस्फिअर इंजिनिअरिंग म्हणजे काय, मॅनेजमेंट ऑफ इन्व्हायरमेंट, सॉइल इन्व्हायरमेंट, सॉइलचं इन्व्हायरमेंट मॅनेज करायचं. तो शब्द सॉइल इन्व्हायरमेंट, जीवामृत. रूट झोन, मायक्रो ऑर्गॅनिझम जगवायचे, इम्प्रूव्ह प्लांट इम्युनिटी, न्यूट्रिएंट अपटेक. त्यानंतर कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटी काय, नॅशनल फार्मिंग इज अप्रोच ऑफ कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटी. फार्म ऑप्टेन द क्लस्टर ऑफ शेअर नॉलेज अँड देअर द प्रोडक्ट प्रमोशन ऑफ सेल्फ रिलायन्स सोशल. आता विषय काय माहिती का, जी नॅशनल फार्मिंग आहे ना, ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी झालेली आहे. म्हणजे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घ्यावंच लागणार आहे. जर आपण नाही केली नॅशनल फार्मिंग तर आपल्याला उपाशीच मारावं लागणार आहे. हे पण ध्यानात ठेवा. केमिकलचा वापर करू कॅन्सरचं प्रमाण कोण वाढलं. पहिले कॅन्सर कोणाला व्हायचा, आता कोणाला व्हायला लागला. कोणाला म्हणजे अबे व्हा लागला, काऊन व्हा लागला, कारण की ते केमिकलचा युज करणं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक इन्सेक्टिसाइड नाही, विडीसाइड विकणारी हर्बिसाइड किंवा विडीसाइड म्हणजे तणनाशक विकणारी कंपनी आहे. त्या तणनाशक स्प्रे केल्यामुळं त्याचे जर मॉलिक्यूल शरीराच्या आत गेले, त्याच्यामुळे कॅन्सर होतो. आणि कॅन्सरची ट्रीटमेंटला लागणाऱ्या मेडिसिन त्याच कंपनीचे. म्हणजे कैंसर तैयार करेंगे भी हम और उस पे ट्रीटमेंट भी देंगे हम, मारेंगे भी हम, बचाएंगे भी हम. बोले तो तुम्हारी जिंदगी तुम्हारे हाथ में नहीं है रे, तुम्हारी जिंदगी सब लोगों के हाथ में. आओ कन्व्हेन्शनल फार्मिंग मध्ये काय की रिस्पॉन्सिबिलिटी इंडिव्हिज्युअलची. लँड, मई जमीन, म्हणजे मला जे करायचं ते करीत, काय घरचं घर. बरोबर असं बोलतो ना आपण, मी तुम्हाला म्हणू लागलो. ओके, त्यानंतर फायनान्शियल रिस्क आहे, परचेस इनपुट, त्यानंतर एक्सटर्नल मार्केट आहे. ओके, स्टेबलाइज टेक्निक आहे. त्यानंतर राईट इन इंटिग्रेटेड अप्रोच अपॉन नॅचरल फार्मिंग मध्ये इंटिग्रेटेड अप्रोच करावं लागेल. कसं इंटिग्रेटेड, आता मला एक सांगा, नॅचरल फार्मिंग मध्ये नुसतं तुम्ही फार्मिंग केली तर तुमचं भागणार आहे का, नाही सर. क्रॉप प्लस ॲनिमल घेऊ शकतो. क्रॉप म्हणजे सर मी शेती पण करीन प्लस जोडधंदा ॲनिमल रेअरिंग पण करीन, म्हणजे त्यांचं पालन पोषण पण करीन. म्हणजे मला
म्हणजे तुम्हाला काय भेटन, वेगवेगळे लाईव्ह स्टॉक भेटन, म्हणजे दूध वगैरे भेटन, त्यानंतर तुम्हाला मॅन्युअर भेटन, खत भेटन, ओके, युरिन भेटन, त्यानंतर या ज्या गोष्टी आहे ना, त्याच्यामुळे फॉडर भेटन, फीड भेटन, ओके. त्यानंतर सर दुसरं क्रॉप अँड ट्री. ट्री कसं, ट्री मुळे काय होतं, तुम्हाला ऊड भेटतं, बरोबर आहे ना, ऊड भेटतं. त्यानंतर न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण भेटतात, ओके. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण भेटतात, न्यूट्रिएंट पंप होतो झाडामुळं. त्यानंतर वॉटर रिसायकलिंग. वॉटर रिसायकलिंग म्हणजे काय करायचं, क्लोज लूप करायचं, मल्चिंग करायचं, बायोडायव्हर्सिटी करायचं, कंपोजिशन ऑफ बायोगॅस प्रोडक्शन. त्यानंतर राईट इन डिटेल मेकॅनिझम ऑफ नॅचरल फार्मिंग. आता नॅचरल फार्मिंगचं मेकॅनिझम काय, रिड्यूस डर्जिडिटी अँड टाइमलीनेस. आता इथपर्यंत तुम्ही वाचा, जरासं गळा दुखू लागला. आता मेकॅनायझेशनचा रोल काय. आता मेकॅनायझेशन म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न, सर मेकॅनायझेशन म्हणजे काय. मेकॅनायझेशन म्हणजे काय माहिती का, जे तुम्ही टूल्स वापरतात ना, वखरणी, नांगरणी, ट्रॅक्टर, ओके, त्यानंतर पॉवर टिलर, ह्या ज्या गोष्टी वापरतात तुम्ही, तर मग ह्या गोष्टी वापरल्यामुळं काय रोल होतो, रिड्यूस डर्जिडिटी अँड टाइमलीनेस. डर्जिडिटी अँड टाइमलीनेस म्हणजे काय, आता लेबरनं जर तुम्ही एखादी गोष्ट करसाल तर तिला जर दोन दिवस लागणार असेल, 3 दिवस लागेल, तेच काम ट्रॅक्टरनं किती दिवसात होतं, सर 1-1.5 तासात होतं. आता जुन्या काळात आपण नागाटी करायचो, नागाटी करायला एका एकरासाठी 1-2 दिवस, ते 6 बैली नागर, जे धरला, जे हाणायला लागलं, पुढं कोल्डा हाणायचा, असं, ओके, हे चालू राहतं आपलं. पण ती डर्जिडिटी कमी करणं, टाइम कमी, आता तेच 1.5 ते 2 तास नागाटी होऊन जाते एका एकराची, बरोबर आहे ना. मग तो टाइम पण कमी केला. कन्झर्वेशन ऑफ टूल, झिरो टिलेज आलं. आता झिरो टिलेज तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही, मेरे को पता आहे ना. हे पहा, हा आहे राईस पेरेल मागच्या वर्षी, म्हणजे या वर्षी राईस पेरला. आता मी ना केली याची कटाई, धान कधी येतं, डिसेंबर महिन्यात येतं ना, डिसेंबर-जानेवारी महिन्यात मी कटाई केली आणि तसे स्टबल ठेवले आणि डायरेक्ट पेरणी यंत्र घातलं गव्हाचं, आणि गव्हाचं पेरणी यंत्र घातलं आणि हे मधातून सरळ अशी गव्हाची पेरणी केली. क्रॉप रेसिड्यू, क्रॉप स्टबल तसेच उभे, तांदूळाचे हे राईसचे स्टबल तसेच उभे, आणि ही गव्हाची पेरणी केली. ही गव्हाची पेरणी केली म्हणजे काय आलं, याला काय म्हणतात, झिरो टिलेज, ओके. मग हे काही दिवसांनी आपण मग डिकम्पोज होऊन जाईल. डिकम्पोज झाल्याच्या नंतर याच्यामुळे 2 फायदे, एक तर इथं वीड उगणार नाही, आणि त्यानंतर हे डिकम्पोज होऊन ऑर्गॅनिक कार्बन भेटत, ओके. हे झालं झिरो टिलेज. अरे समजा बिडू, काय समजून सांगावं लागतं तुम्हाला. त्यानंतर इफिशियंट इनपुट ऍप्लिकेशन. इफिशियंट इनपुट ऍप्लिकेशन म्हणजे काय, इफिशियंट इनपुट ऍप्लिकेशन म्हणजे काय, समजा आपल्याला स्प्रेइंग करायची असली तर मग स्प्रेइंग साठी आपण आता ते वापरतो. पहिले स्प्रेइंग वगैरे साठी आपण इक्विपमेंट वापरत होतो का, नाही वापरत. त्यानंतर ट्रॅक्टर वापरतो, ओके. त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग. आता आपण काय करतो, प्रोसेसिंग पण करतो. प्रोसेसिंग मुळे काय होतं, जिथं आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये कमी व्हॅल्यू जायचं ते हाय व्हॅल्यू जातं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जिथं समजा 2 दिवस टिकायचं, 3 दिवस टिकायचं, आता तिथं 6 ते 10 दिवस टिकतं. त्यानंतर लॉंग ट्रान्सपोर्ट करू शकतो, ओके, लॉंग ट्रान्सपोर्ट करू शकतो. या गोष्टी झाल्या. त्यानंतर राईट इन डिटेल अबाउट प्रमोशन ऑफ नॅचरल फार्मिंग. नॅचरल फार्मिंगच्या काही स्कीम आहे, नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग. त्यानंतर फायनान्शियल इंटेन्सिव्ह ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग, बायो इनपुट रिसोर्स सेंटर अँड सर्टिफिकेशन ऑफ मार्केट लिंकेज. आता ह्या तुम्ही वाचून घ्या, एवढं फक्त सिस्टम. आता आपलं मेन गोष्ट जी राहिली, इंटिग्रेटेड
पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. तर एक ध्यानात ठेवा, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट पेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपल्याला इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग करावं लागते. ओके, इकॉलॉजिकल, आता तुम्हाला थोडं दुसऱ्या नोट्स मधून सांगतो. ओके, 2 मिनिटं द्या फक्त मला. कितव्या नंबरचं लेक्चर? वीड इन्साइट अँड डिसीज मॅनेजमेंट, 10वा, 11वा, 12वा. 2च मिनिटं रिपोर्ट ठेवा. हे पहा, हिच्यात पण जायला खरंच समजून घ्यायचं असेल ना, तर त्यांनी मोठी नोट्स वाचा. मी मोठी नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करीन आणि शॉर्ट नोट्स पण प्रोव्हाइड करीन. पण होता असतो मोठी नोट्स वाचा, म्हणजे तुम्हाला लिहिण्यासाठी लय मोठ्या गोष्टी भेटतील. ओके, ओके. मेन पिलर ऑफ नॅचरल फार्मिंग काय आहे हे ध्यान ठेवा. मेन पिलर ऑफ नो कल्टिवेशन, नो केमिकल, नो वीड अँड यूज ऑफ कव्हर क्रॉप, सीड बेड. त्यानंतर इंटिग्रेटेड लाईव्हस्टॉक, रिदीम, रिपीट ऑफ लँड. मेथड कोणचे? फ्युगल फार्मिंग, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, हिस्टोरिकल मॅनेजमेंट, नॅचरल सीड फार्मिंग. आता नॅचरल फार्मिंग मध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं केलं जातं? न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करण्यासाठी झिरो बजेट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं जातं. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करण्यासाठी सुरुवातीला नॅचरल फार्मिंग मध्ये कावडंक, जीवामृत, त्यानंतर बीजामृत, मल्चिंग, एरिएशन, आता तेच वापरतात. आपण सगळ्या गोष्टी शिकलो ना, तर त्या फक्त इन डिटेल मध्ये लिहायचं की जीवामृत वापरतो, कावडंक वापरतो, फार्मेड मॅन्युअर वापरतो, बीजामृत वापरतो, त्यानंतर मल्चिंग वापरतो. ओके, आपण पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइडचा वापर करत नाही, या गोष्टी लिहायच्या. तिच्यात इंटरक्रॉपिंग करतो, काउंटर अँड बर्न बनवतो, लोकल स्पेशल अर्थवॉर्म वापरतो, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम वापरतो, त्यानंतर ट्री क्रॉप ते करतो. एम काय न्यूट्रिएंट नॅचरल फार्मिंगचं? प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल फ्लोरा अँड फोना, सॉइल फर्टिलिटी मेंटेन करतं. जी क्रॉप प्रोडक्शन आहे ती, बायोडायव्हर्सिटी, नंतर बायोलॉजिकल पेस्ट अँड डिसीजचा कंट्रोल करतो. ओके, आता एवढं तुम्हाला फेकताच येतं. आता कोणकोणचे ऑर्गॅनिक मॅन्युअर? FIM कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, त्यानंतर जीवामृत, बायोडायजेस्टर, वर्मी वॉश. वर्मी वॉश म्हणजे जे की समजा आता वर्मी कंपोस्ट जे अर्थ पुसून आपण जे तयार करतो ते झालं हे वर्मी कंपोस्ट. आणि इथून एक पाईप काढलेला राहतो, इथून जे थेंब 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 पाणी पडत राहतं हे आपण तयार कलेक्ट करतो, त्याला म्हणतात वर्मी वॉश. ओके, त्यानंतर काऊ युरिन याचा वापर करतो. झालं. त्यानंतर वीड मॅनेजमेंट करण्यासाठी मल्चिंग. मल्चिंग म्हणजे झाकून घेतो. झाकून घेतलं तर आपले ते येणार आहे का? नाही सर, झाकून घेतलं तर तण उगणारच नाही. त्यानंतर क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे काय की दरवर्षी वेगवेगळं क्रॉप वापरायचं. ओके, म्हणजे जर खरीप मध्ये यावर्षी सोयाबीन आहे, पुढच्या वर्षी सोयाबीनच्या जागी दुसरं काय लावायचं? सोयाबीनच्या जागी दुसरं काय लावू शकतो सर? मेज लावू शकतो. त्यानंतर सर सोरगम लावू शकतो. ओके, सोरगम लावू शकतो. ह्या गोष्टी लावायच्या. एखाद्या वेळेस मिलेट लावायचं. नंतर कव्हर क्रॉप लावायचं. कव्हर क्रॉप म्हणजे ज्याची सावली पडली पाहिजे. ओके,
त्यानंतर हँड विडिंग करायचं, मेकॅनिकल कल्टिवेशन करायचं, त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल करायचं, युटिलाइज लाईव्हस्टॉकचा पण वापर करू शकतो. ओके. त्यानंतर इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट इन नॅचरल फार्मिंग. आता पेस्ट करण्यासाठी काय नीम सीड कर्नेल एक्स्ट्रा वापरू शकतो, कॅस्टरचं सीड ऑइल वापरू शकतो, त्यानंतर मॅरीगोल्ड लावू शकतो आजूबाजूला पेस्ट अँड डिसीज अट्रॅक्ट करण्यासाठी. आता वेगवेगळ्या क्रॉपचं वेगवेगळे. ओके. ह्या गोष्टी आपण ते करू शकतो, यूज करू शकतो. त्यानंतर डिसीज मॅनेजमेंट करण्यासाठी पण सारखंच आहे. फील्ड सॅनिटायझेशन करायचं, डीप समर फ्लोईंग करायची, क्रॉप रोटेशन करायचं, हॉट वॉटर ट्रीटमेंट करायची. ओके. मे बी इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, पण तुम्ही इथपर्यंत पाच शॉर्ट नोट्स वर न जाता तुम्ही लॉंग नोट्स वाचा, म्हणजे तुम्हाला अजून थोडं बेस्ट अप्रोच भेटेल. ओके. तर शेवटी तुमची इच्छा आहे. शॉर्ट नोट्स वाचता का सर? नाहीच, शॉर्ट नोट्स नाही वाचता तुम्ही, म्हणजे लॉंग नोट्स नाही, आपण शॉर्टच वाच. बरोबर आहे. पण पहा, माझ्या हिशोबानं दोन्ही वाचा. ओके. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही डाऊट असले तर मला पर्सनली कॉल करू शकता. ओके. मंथनच्या ॲडमिनवर जाऊन तुम्हाला माझा नंबर भेटून जाईल, मला कॉल करू शकता. त्यानंतर जर नोट्स लागली तरी कॉल करू शकता. काही डाऊट असला तरी कॉल करा, कमेंट करा. धन्यवाद.